नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत मतदारसंघाच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. यावेळी तनपुरे यांनी पक्षातील इतर इच्छुकांशीही चर्चा करणार असल्याचं सांगितलं. निवडणुकीत सर्वजण एक दिलाने काम करतील आणि आपल्याला सहकार्य करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. सर्वप्रथम मी खरं भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींचं मनापासून आभार व्यक्त करेन की मला अहिल्यानगर विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये पक्षानं उमेदवारी देऊन माझ्यावरती जो विश्वास ठेवला त्याबद्दल पक्षश्रेष्ठींचं मनापासून मी आभार व्यक्त करेन. आता थोड्याच वेळात जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब आणि जिल्ह्यात उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे आमदार, नगरच्या महापौर यांच्या उपस्थितीमध्ये काही वेळाने माझा अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहे. शेवटी प्रत्येकाला उमेदवारी करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. तो लोकशाहीमध्ये पक्षाच्या विचारधारेमध्ये सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो. माझं त्यांचं बोलणं झालं होतं काही दिवसापूर्वी. त्यावेळेस मी त्यांना जर उमेदवारी मिळाली तर मी शुभेच्छाही त्यांना दिल्या होत्या. तुमचंही मी काम करेल, आपण एकाच तालुक्यातले आहोत असे मी त्यांना बोलणे आमचं काही दिवसापूर्वी झालं होतं. शेवटी उमेदवारी मागणं हा सर्वांचा अधिकार असतो, परंतु शेवटी उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील सर्व आम्ही एकत्र येऊन, मला खात्री आहे त्यांच्याशी मी संवाद साधेल आणि सर्वजण एकत्र येऊन आम्ही या महायुतीतर्फे इलेक्शनला सामोरं जाऊ. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.